आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। लग्नापूर्वी मुलामुलींची आरोग्य कुंडलिनी आणि लग्नानंतर प्रत्येक गर्भवती महिलेचे पहिल्या 3 महिन्यात हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस तपासून घ्यावे, जेणेकरून पुढे थॅलेसेमिया या आजाराची मुले जन्माला येणार नाहीत असा सूर आज निघाला। ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या वतीने आज थॅलेसेमिया या रुग्णांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। गेल्या 10 वर्षात 140 थॅलेसेमिया रुग्णांची मोफत सेवा ओम मल्टीस्पेशालिटीमध्ये केल्या जात आहे। 10वी नंतर पुढे काय, फक्त PFC क्लासेस। नमस्कार, मी डॉक्टर निकेत मंत्री। आज आपण थॅलेसेमिया आजाराबद्दल जाणून घेऊया। थॅलेसेमिया आजारामध्ये रक्त बनवण्याची फॅक्टरी ही पूर्णपणे फेल होऊन जाते आणि शरीर हे रक्त बनवू शकत नाही। म्हणून आपल्या मुलाला महिन्याच्या 6व्या महिन्याच्या वयापासून रक्त हे कमी पडत जातं। सगळ्यात आधी नोटीस काय होतं की आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे ती अत्यंत पेल झाली आहे, म्हणजे की पांढरी पडली आहे, त्याची ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे, ही त्याची पहिली खूण असते। आणि असं खूण आल्यावर जेव्हा आपण रक्त तपासतो तर रक्त एकदम कमी येतं, 3, 4, 5 असं येतं। आणि इथून आपण जेव्हा हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाचं तपासतो, ज्याने थॅलेसेमिया आजार काय हे कळतं, त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की थॅलेसेमिया हा आजार डिटेक्ट झालेला आहे। आणि यानंतर पुढे त्याला महिन्याला, सुरुवातीला महिन्याला, त्याच्यानंतर 15 दिवसाला आणि मग दर आठवड्याला 1 वेळेस आणि मग 1-2 वेळेस हे रक्त द्यायची गरज पडते। तर असा हा आजार आहे। या आजाराची मुख्य जी ट्रीटमेंट आहे ती बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे। आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपल्या भाऊ बहिणीचं किंवा आई वडिलांचं मॅच जर संपूर्णपणे झालं तर तसं करता येतं। जर तसं नाही झालं तर हाफ मॅचचे ट्रान्सप्लांट किंवा मॅच अनरजिस्टर्ड, जे मॅच अनरिलेटेड डोनर असतात, जे पूर्ण जगाच्या रजिस्ट्रीमध्ये आपण शोधतो, असे डोनर्स देखील शोधता येतात। पण बहुतांश वेळा समाजात म्हणजे की पैशांच्या कमीमुळे आपण हा ट्रान्सप्लांट काही करू शकत नाही। अशा वेळेस वारंवार रक्त देणे, आयनचा जो ओव्हरलोड आहे तो काही आयन चिलेटिंग एजंट्सने कमी करणे आणि काही जे नवीन प्रोडक्ट्स आहेत जसे व्हीट ग्रास पावडर किंवा गव्हाच्या ज्वारांचा जो ज्यूस आहे हा देऊन आपण आपल्या पेशंटची मॅनेजमेंट करतो। आता नवीन गोळ्यांचं इंट्रोडक्शन झालं, जसं थॅलिडोमाइड आपण वापरतोय, अशा गोळ्यांचा वापर करून आपण आपल्या पेशंटच्या, रुग्णांच्या हिमोग्लोबिनला 7च्या वरती ठेवण्याचा काम करतो, फेरिटिनला 1000च्या खाली ठेवायचं काम करतो आणि त्यांचं अशा प्रकारे आपण आयुष्य वाढवायचा प्रयत्न करतो। तर ह्या आजाराला होऊ न देणं हीच आपल्याला आता एक संकल्पना घ्यायची आहे। आणि लग्नाच्या आधी प्रत्येक मुलामुलीचं किंवा प्रत्येक प्रेग्नंट लेडीचं पहिल्या 3 महिन्यामध्ये हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस हा तपास करायचा आहे। यालाच आपण आरोग्य कुंडलिनी म्हणतो। तर सगळ्यात मुळात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली कुंडलिनी जुळवण्यापेक्षा आपण आरोग्य कुंडलिनी ही जुळवायची, जेणेकरून थॅलेसेमियाची मुलं जन्माला येतात। सर, तुम्ही आत्ता रक्त बदलायचं म्हणलात, डायलिसिस आणि या रक्त बदलण्यामध्ये काय फरक आहे? डायलिसिसमध्ये आपण फक्त रक्ताचं शुद्धीकरण करतो आणि ते रक्त परत दिलं जातं। पण हे रक्ताची बदली म्हणजे की जो डोनर आहे, ज्याचा मॅच झालेला आहे, त्याची डायलिसिस सारख्याच मशीन, ज्याला स्टेम सेल हार्वेस्टिंग मशीन म्हणतात, त्याने पेशी कलेक्ट केली जाते आणि ही पेशी दुसऱ्या, म्हणजे आपला जो रुग्ण आहे त्याला द्यायची आहे। म्हणून त्या रुग्णाला द्यायच्या आधी आपण त्याला असे काही औषध देतो ज्याने शरीरातली सर्व पेशी ही मरून जाते आणि मग ही पेशी अशा रुग्णाला दिली जाते, ज्याने की ही नवीन पेशी आता ह्या रुग्णामध्ये वाढ होईल आणि ज्याने की थॅलेसेमियाची जी जुनी पेशी होती ती नष्ट होऊन जाईल। आणि आता नवीन जे पेशी वाढत आहे हा नॉर्मल पेशी, म्हणजे नॉर्मल रुग्ण व्हायच्या दिशेने तिची वाटचाल करते। या आजाराचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो? 100% हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। आणि भारतात देखील असे बरेच ट्रान्सप्लांट झालेले आहेत की आपण थॅलेसेमियावर मात करू शकतो। सध्या समाजामध्ये या आजाराचे किती टक्के रुग्ण असतील असं तुम्हाला वाटते? तर जवळपास 4 ते 5% असे रुग्ण आहेत आणि बऱ्याच लोकांना या आजाराबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांना योग्य ट्रीटमेंट भेटत नाही आहे। थोडं खर्चिक आजार होऊन जातो, कारण जर आठवड्यात 1दा किंवा 2दा रक्त द्यायचं आहे तर आपल्या एका
परिवाराला म्हणजे जवळपास एक 15,000 रुपयाचा खर्च 15 दिवसाला झेपत नाही आणि त्यामुळे योग्य ठिकाणी जसे ओम हॉस्पिटल जालना आहे, इथे पूर्ण सेवा ही मोफत आहे आणि महिन्यात माझी एकदा भेट घेता येते, ती देखील मोफत आहे. तर हा सल्ला मात्र नक्की घ्या. कोणत्या वयोगटातील रुग्णांना हा आजार होतो? तर थॅलेसिमिया मेजर हा जनरली वयाच्या 6व्या महिन्यापासून वर्षभरापर्यंत डिटेक्ट होऊन जातो. तर ह्या वयोगटातच ते कळून जातं की हा थॅलेसिमिया मेजर आहे. याच्यात आणखी प्रकार असतात ज्याला थॅलेसिमिया मायनर किंवा थॅलेसिमिया ट्रेट असे म्हणतात. कधी कधी ते अनडिटेक्टेड राहतात कारण त्यांना काही रक्ताची वारंवार गरज पडते. धन्यवाद. उन्होंने हर एक अपने साथ में जो भी 10 औरतें हैं उनको बोलो कि प्रेगनेंसी में थैलेसीमिया HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करना ज़रूरी है, क्योंकि कितने लोग जो मेरे पास आते हैं वो टेस्ट करने को तैयार नहीं रहते हैं. सबसे इम्पॉर्टेंट है कि हर जो लेडी एक्चुअली शादी के पहले करना चाहिए, लेकिन जो प्रेग्नेंट है पहले 3 महीने के अंदर ये HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करना ज़रूरी है. तो आप आपके जो भी साथ में है, आपके गाँव में है, ये सब प्रचार करिए कि ये टेस्ट सब प्रेग्नेंट वुमेन में करना चाहिए. और ये प्रचार 1 से 10 लोगों के बीच में